पंडित अण्णा लोखंडी कपाटावरील मोठ्या आरशासमोर उभा होता. त्याने नुकतीच आंघोळ करून मलमलीचं धोतर चापून चोपून नेसलेलं होतं. अंगात टिनोपॉलचा पांढरा शर्ट घातला होता. टोकदार चंदू टोपी तो अधिक टोकदार करत होता. छप्पर वजा मिशीवरनं पालथी मूठ फिरवता फिरवता तो खिडकीतनं बाहेर बघत होता. एकही सालकरी अजून दिसत नव्हता. मग तो स्वतःशीच बडबड करत होता. आईला एंजॉय गांडी ऊन पडत झोपून राहते, मग हळूच येत्यात मालकावानी डुलत डोलत. शेती करणं सुधीक लय अवघड होऊन गेले. शेती कामाला मजूर मिळत नाहीत. मिळते तेव्हा त्यांची तोलतोलबाजी करावी लागते. एखादा वांगाळ सबूत बोललं म्हणजे त्या दिवसाचं कामच बंद करून टाकतात. बरे हे सरकार बी लय उलट्या काळजाचं आहे. रोजगार हमी योजना काढली म्हणे यांनी. लेकाचे तिथं हजेरी लावतात आणि दिसभर सावलीला पाडतात. 4 वाजता घराकडं परत येतात. आता एवढं स्वापं काम मिळाले हो, कोण येतंय हो उन्हातानामध्ये राबाया. म्हणजे शेतकरी बी गेला खड्ड्यात आणि सरकार बी गेलं खड्ड्यात. आता ह्या सरकारी धोरणाला काय म्हणावं, काय कळतच नाही. आळशी लोकांनी पोसायचा धंदा सुरू केला या सरकारनं. खरं म्हणलं ना, आता शेती काय परवडतच नाही. पण धड सोडता बी येत नाही. अडकित्यात सापडलेल्या सोपारीसारखी गत झाली शेतकऱ्याची. बघा आता या सुकाळ्यांचा अजून पत्त्या नाही. तोच त्याच्या पत्नीनं चहानं भरलेली कब्बशी दणकन टेबलवर ठेवली. त्यामुळे त्याची विचार शृंखला भंग पावली. पत्नी थोडीशी गुस्स्यात म्हणाली, ढोसला ए तुझ्या आईला तुझ्या. अरे गावाचा उपसरपंच आहे मी, म्हणजे गावचा पुढारी आहे पुढारी, आणि तू मला म्हणती ढोसला. पुढारी वय तोंड बघा पुढाऱ्याचं. देशभर दुसऱ्याचं उकिरडं फुकत राहावं, रेकामटेकडं धंदा करत राहावं आणि म्हणा गावचा पुढारी. घर सांभाळून पुढारपण करावं माणसानं. घर वाऱ्यावर सोडावं आणि दुसऱ्याच्या उचापती करत राहावं, याला पुढारी नाही म्हणत. याला म्हणते रिकामा. लय बडबड करायला लागली तू. तुझं तोंड बंद करायला लागत मला. माझं तोंड बंद करायला चाललंय, पण तुमचं तोंड आरशामध्ये बघितलं का? मी आहे म्हणून संसाराचा गाडा चाललाय. माझा बा अनपाणी कपडा लत्ता पाठवतो तवा कुठं जिमिनीला बोड टेकते, नाही तर आत्ता परत गेला असतं उडत उडत खड्ड्यात. समजलं का? हे माझी आई नग लावतेस तेच करते. ऐकून कान फुटायची वेळ आली माझी. माझं कीर्तन झालं वय. खरं बोललं म्हणजे सख्या आईला राग येतोय. निस्ता समद्या घराचा उकिरडा करून ठेवला तुम्ही. सुभाण्याला घराच्या पायऱ्या चढताना बघून शेवंतानं कब्बशी उचलली, आत निघून गेली. सुभाण्याकडे बघून तो थोडा रागातच म्हणाला, काय रे बाल्या माणसा काय? आणखीन वरून विचारतोय काय आहे म्हणून. अरे देश बघ की किती वरती आलाय. अशानं शेतकऱ्याचं भलं होईन का? नाही मालक त्याचं काय झालं, म्या इकडं निघालो होतो, पोरगं मागं लागलं. ना बरं मागं लागलं ते लागलं, एकसारखं तुंतुनं लावलं त्याने. मला चपल्या घेऊन दे, मला चपल्या घेऊन दे, माझी कापडं फाटली, मला कापडं घे नवीन. आता चपल्यानं कापडं काही झाडायला लागतात वे रे. गेला ना आणलं तू वाढवून. अरे त्याला म्हणावं काम करावं लागतं, तेव्हा कुठं पायका मिळतोय. गाई मसरं वळ म्हणावं, पोरसनी कामाला बाबा. तो शाळेमध्ये जातोय, लय हुशार आहे. पहिला नंबर सोडत नाही मालक शाळेत. अरे पण त्या शिक्षणाला बी लय पायका लागतो. एवढा पायका कुठनं आणशील तू? बघू की काहीतरी मार्ग निघणच की. मातर पोरग शिकाय पाहिजे. शिकलं सवरलं तर मोठं होईन. मातीमध्ये तरी हात खुपसणार नाही. नाहीतरी आता ह्या मजुरीमध्ये काय बी राम राहिला नाही बघा. राबाव तवा कुठं 10-15 रुपये भेटते.
या महागाईच्या जमान्यामध्ये तेवढ्यानं काय बी होत नाही बघा. त्यामुळं होतं काय, मालक बायको पोरं फाटकीच राहते. आता पोरगं शिकलं म्हणजे नोकरीला तरी लागल, त्याच्या आयुष्याचं तरी भलं होईन का नाही. आणि तो शांप्या कुठं आहे शांप्या? त्याचं लांबलेलं चर्राट थांबावं म्हणून पंडित अण्णांनी मध्येच विचारलं. तो गेलाय खळ्यामध्ये, चुलीत जाळानं घेऊन येतो म्हणला. बरं मला सांगा, आज काय काम करणार आहे तू? नांगर धरायचा विचार आहे कोटमच्या शेतामध्ये. 2 घास खाण जा बाबा. आज उसाला पाणी द्यायचं काम झालं पाहिजे. संप्याला पाणी द्यायला लाव, तुझं नांगरटीचं काम लवकर आटेल. बरं मालक. त्याचवेळी संप्या जळणाचा लाकूड फाटा घेऊन मागच्या दारातनं घरात शिरला. 2 गाड्यांनी नेहाऱ्या आटोपल्या. लगबगीनं तर शेताकडे निघून गेले. शेवंताबाई बैठकीत येऊन आपल्या पदराला हात पुसता पुसता नवऱ्याकडे रोखून बघत म्हणाले, झालं आता गावभर शेपटी हलवाय मोकळं. हां. अरे तो आता नवऱ्याचा निस्ता भावरा करून टाकला. मग माझं म्हणणं खोटं आहे का? अहो सावकारी शेतामध्ये गेली म्हणजे त्यांच्या उरावर बसून काम घ्यावं लागतंय. नाही तर मालक फिरतो इकडं तिकडं गप्पा ठोकत, मग त्यासनी काय समजा रान मोकळंच की. केलं तर केलं काम, नाही तर बसत्यात मग सावलीला. त्यामुळं शेतकऱ्याचं कधी भलं झालं नाही आणि होणार बी नाही. बरं बरं मी येतो. कुठं निघाला आता? तालुक्याला. जा की जा, तालुक्याला जा. हॉटेलातनं चहा भजी खात फिरा. नाहीतरी आयुष्यभर तेवढंच करताय म्हणा. साहेबाच्या पुढं पुढं करायचं, आडल्या नाडल्या लोकांची कामं करायची, फक्तच पैका मिळावा म्हणजे बसायचं देशी इदेशी डोसात. झालं का तुझं कीर्तन सुरू? हा चल मी निघतो. जा बाय, तुम्ही थोडं थांबणार आहे बाय. बायकोच्या तोंडून आणखीन काही मुक्ताफळं ऐकायला मिळू नयेत म्हणून पंडित अण्णानं आपले पाय घरातनं काढते घेतले. शेवंताबाई एवढं टाकून टाकून बोलायची, पण पंडित अण्णा भलता निर्लज्ज झालेला होता. हिचं हे नेहमीचंच आहे असं म्हणायचं आणि सोडून द्यायचा. पण वेळ आली की आपलं नवरेपण गाजवायचा. तालुक्याला गेलं म्हणजे या हॉटेलात जा, त्या हॉटेलात जा. एखादं गिऱ्हाईक शोधायचं. स्वतःच्या खिशाला कुठल्याही प्रकारची झीज न जाऊ देता चहापान वरचे वर करायचं. साहेबाकडनं त्या आडलेल्या माणसाचं काम करून द्यायचं. संध्याकाळपर्यंत 5-50 रुपयाची कमाई सहज व्हायची. मग 1-2 बाटल्या काखेला मारून स्वारी घराकडं परत यायची. घरी आणखीन बैठक बसवायची. 2-4 टगे गुंड नेहमी बैठकीला असायचे. पिऱ्या तुक्या आणि चिंत्या म्हणजे गावाचा अर्क. ही माणसंच मुळी गावानं ओवाळून बाजूला कोपऱ्यात फेकून दिलेली. या चांडाळ चौकडीनं बापूराव पाटलांना नेहमी विरोध करावा. गावाचं कितीही भलं होणार असेल तरी ह्यांचा आपला विरोध ठरलेला असायचा. आपलं घाण तोंड ते खोपसणार म्हणजे खोपसणार. उघड उघड गावात त्यांना कोणी बोलायचं नाही, कारण भंग्याशी कुस्ती खेळणं म्हणजे आपले कपडे घाण करून घेणं. म्हणून लोक त्यांच्या मार्गालाच जायचे नाहीत. सायंकाळी पंडित अण्णा शेवटच्या गाडीनं उतरले. त्याच्यावर नजर ठेवून असलेला तुक्या अंधारातनं एकदम पुढे झाला आणि म्हणाला, काय अण्णा आज लय उशीर केला? आयला काय पॅसेंजर बेले रॅम्या डोक्याची असतात. अरे आमच्या गाडीमध्ये एक नवरा बायकोचं जोडपं होतं. कंडक्टरनं त्या बाईला विचारलं, बाई ह्या पोराचं तिकीट घेतलं का? ती बाई म्हणली, का रे बाबा? कंडक्टर म्हणला की हे पोरग 3 वर्षापेक्षा मोठं आहे. तर म्हणली, काहीतरी काय बोलताय साहेब? त्याचं वय मला ठाव आहे का तुम्हाला ठाव आहे? तो किती वर्षाचा आहे ते मला माहीत नाही, पण माझं पोरगं अजून माझ्या अंगावर पितं, मी खोटं नाही बोलत. तर कंडक्टर म्हणला, बाई हे पोरगं अंगावर पितं ते मला नाही खरं वाटत. तर म्हणली, पाजून जाऊ का? मग तरी खात्री पटेल का नाही? कंडक्टर कंटाळला म्हणला, घरी जाऊन शान पाजत बस, आधी अर्ध्या तिकिटाचा पैसे दे. तर म्हणली, नाहीच देणार. तर कंडक्टर ड्रायव्हरला म्हणला, ड्रायव्हर गाडी पोलीस स्टेशनला घे. हे प्रवासी म्हणला, कशाला किरकोळ गोष्टीसाठी गाडी लेट करताय? आणखीन एक प्रवासी पोटतिडकीनं म्हणला बरं का, म्हणला, एस टी महामंडळ कुठं तोट्यात चालतंय, लय रगड पैसा मिळतोय महामंडळाला. एखादं पोरगं गेलं फुकटात तर महामंडळ काय खड्ड्यात जाणार आहे का? तर तिसरंच म्हणला,
म्हणला कंडक्टर लय नेक दिसतोय. नाहीतरी हे महामंडळाचे सेवक मुक्कामाच्या गाडीतनं गावाकडं मुक्कामाला निघतात तेव्हा पैसे खिशामध्ये टाकतात, तिकिटाला हात बी लावत नाहीत. आता बघा तो बिचारा त्या गरीब बाईला कसा अडवतोय बघा. मागच्या जागेवर बसलेला एक जण म्हणला अहो साहेब, आम्ही पॅसेंजर गोळा करतो, तेवढं पोराचं तिकीट देऊ नका, गाडी येळीला न्या मुक्कामाला. सगळ्या प्रवाशांनी कंडक्टरवर दबाव आणला, तवा कुठं तिथनं गाडी हल्ली बाबा. आईला काय माणसं येडी असतात नाही का. त्या कंडक्टरच्या बापाचं काय जाणार होतं, पण जाऊ दे रे, समाजामध्ये एक एक नमुना असतोय. माणूस बाहेर पडला का नाही का समजा बघाय मिळतंय. बरं मला सांग, पिऱ्याचे त्या काय दिसना येतील की जात्यात कुठं लेकाचं. बरं माल आणलाय ना व, अरे चांगला इदेशी आणलाय, लय कडक आहे. गंजीच्या पिऊन मायकीक नाही बसत. तेव्हा म्हणलं न्यायची तर इदेशी नेऊ, चल घराकडं. 2 जण निघाले. चालता चालता तुक्याकडे वळून तो म्हणाला, अय आपण असं करू, आज तुझ्या घराला जाऊ. माझ्या घरी नेहमी बसलं ना का शेवंता लय आरडावारडा करते. पण माझी परी कुठं मुकी आहे, तिची तर लय बडबड चालू असती, लय काय बाय बोलते होती. दुसरा कोणी असता तर काळजीनं वाळून घरदार सोडून पळाला असता. म्या माथूर पालीवानी चिकटून बसलोय. नको बाबा नको, अहो तुमच्यासमोर माझ्या आबरूचं खोबरं नको. अरे बहात्तर, लय आबरूदार तू. अरे सगळीकडं तेच तर आहे. हापिसातला साहेब घरी मांजरावानी वागतो, तिथं तो हापिसातल्या नोकराला हुकूम करतो, आणि घरी बायकोचा हुकूम मानतोय. काय सगळीकडं या असंच चाललंय बाबा. चल घराकडं चल बाबा. तुक्याचा नाईलाज झाला म्हणून त्यांनी कसा तरी होकार दिला. ती जोडगोळी घराच्या पायऱ्या चढताना बघून पारू मोठ्यांदा ओरडली, या 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 खेटरानं पूजा करायला पाहिजे तुमची. अय काय झालं. अरे एवढ्यानं वरडू नको, गावचे उपसरपंच आहेत हे, म्हणजे मोठा पुढारी. उपसरपंच आहेत बाई, बाया बाया बाया, मग तर नक्की खेटरानं पूजा करायला पाहिजे. गावचा पुढारी म्हणला म्हणजे एक म्होरके असतो, आणि म्होरक्यात जर असं वागायला लागला तर बाकीच्या लोकांचं काही विचारायलाच नको. अगं पारे, ए पारे, नको ना माझ्या आबरूचा पंचनामा करू. तुक्या गयावया करून म्हणाला, काय बाकी ठेवलं हो तुम्ही. तुमची आबरू कावच गेली मसनात, आता फक्त लाकूड फाटा टाकून जाळायची राहिली. अरे वहिनी वहिनी वहिनी, पंडित अण्णा कसा तरी लडबडलेल्या शब्दात म्हणाला, कारण तालुक्यावरनं निघताना त्यांनी 3 पेग मारले होते. तो पुढे म्हणाला, वहिनी मला तर वाटतं माझीच बायको अशी बडबड करते, पण जगामध्ये सगळ्या बायका सारख्याच येत राहो. खो खो करून पंडित अण्णा हसायला लागला. आणि ह्या दारुड्या नवऱ्याची जात काय कमी असती वय. बोला म्हणा काही उपयोग होत नाही. कुंभारानं कामाचं गाढव सोडलं म्हणजे ते जसं नेमकं उकिरड्यावर जातं तसं हे दारूबाज नवरं असतात. बेलदाराचा रेडा पाणी वाहून मावून मिळाला तशी ह्या दारूबाजांची गत असती. पण वहिने ही दारू लय पारमानिक असती बरं का, बायकोपेक्षा तर लय नेक. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जीवनामधलं समज काही इसरायला होती. तुम्ही बायका जखमेव मीठ सोळता, जखम बळबळायला लावता, पर ह्या बैला जवळ केलं का ती सोबत सोडत नाही. संसाराची तर काय बी काळजीच करू देत नाही. नाही तर तुम्ही बायका. पारे पारे एक प्याला आणून दे बघ. तुक्या हळूच आपल्या बायकोला म्हणाला, आणलंय माझं खेटार. बरं तू नको ताराच घेऊ, मीच घेऊन येतो मग तर झालं. पंडित अण्णानं खिशातली भरलेली बाटली काढली. त्याचवेळी पिऱ्यात चिंट्या येऊन टपकले. ती चांडाळ चौकडी एकत्र झालेली बघून पारू तावातावानं म्हणाली, चालू द्या तुमचा तमाशा, चालू द्या. म्या चालली बाहेर, तुम्ही बसा इथं यो चिक्कोल तोडवत. बोलता बोलता रागारागानं आपले पाय आपटत ती निघून गेली. तुक्यानं आणखीन एक प्याला समोर आणून ठेवला. एक एक प्याला फिरायला लागला. भेळीचा पुडा संपत आला होता. मद्याची नशा त्यांच्यावर ताबा मिळवत होती. तार जुळत होती. हवेत तरंगल्यासारखं वाटत होतं. सभोवतालचं सगळं जग विस्मृतीच्या पडद्याआड चाललेलं होतं.
मनातली मळमळ बाहेर पडायला बघत होती. पंडित अण्णा झिंगलेल्या अवस्थेत बडबडायला लागला. बोलताना त्याचे शब्द अडखळत होते. लडबडलेल्या शब्दात तो कसा तरी म्हणाला, भाऊ भाऊ भाऊ. वय ना, बघा की, अहो जिकडं बघाव तिकडं त्या भाऊच्या नावाचा उदो उदोच चाललाय. पिर्यानं थोडंसं मीठ टाकलं. तो कोणी मंत्री आलथा, म्हणला भाऊनं आमदार पदासाठी उभं राहावं, म्या आमदारकीचं तिकीट मिळवून देतो. अरे पण आतमध्ये काय आहे ते बघ की म्हणावं. गरीब दुबळ्याविषयी लई पिरीम आहे म्हण. त्या मोडद्याला काय माहिती. अरे आदिवासी लोकांची घरं बांधली, कशी बांधली त्या आमच्या अण्णाला विचार म्हणावं. नाही तर काय, बांधकाम मातीमध्ये केलंय आणि सिमेंटाचा गेलावा केलाय. पर व्हाउचर केलंय सिमेंटाच्या बांधकामाचं. बायको सोन्यानं मडवून काढली या पुढाऱ्यानं. गळ्यामध्ये गाडलं विचारू नको, पुतळ्या विचारू नको, ठसठशीत बोरमाळ केलेली आकारे, दागूनच दागून. तरी म्या म्हणत होतो हे एवढं येतं कुठून. बाकीचं शेतकरी काय उरफाटा नांगर चालवतात का म्हणून बाकीचं शेतकरी आपल्या बायकासनी सोन्यानं मडवत नाहीत का. किंवा मोत्या मारवाडी तर लय श्रीमंत आहे हो, पण त्याच्या बायकोच्या अंगावर तोळाभर तरी सोनं निघणार का. लय दिवसापासनं मला संशय होता बरं का. चिंत्या दात ओठ खाता खाता म्हणाला, याने गावामध्ये दारू बंद केली, ती खरी खुर्री झाली का. नाही र बाबानू, नाही झाली. अरे म्या आदिवासी लोकांनी गोळा केलं आणि त्यांना सांगितलं, म्हणलं बाबानू या पाटलासनी याड लागलंय याड. यो दारूचं गुत्त बंद करायला निघालाय. दारूचे गुत्ते बंद झाले तर तुम्ही काय खाणार. माती खाणार का शेण खाणार. माझ्या मळ्यामध्ये या, म्या तुम्हासनी दारूचं गुत्त काढून देतो. मग सगळे आदिवासी आपल्या मळ्यामध्ये गोळा केले. गूळ दिला, नवसागर दिलं, बाहेरच्या बाहेर जाती दारू. मला मात्र पहिल्या दारेचे पाठवून देतात बरं का. पंडित अण्णा छाती काढून मोठ्या फुशारकीनं म्हणाला. तुक्याला हळूहळू चढायला लागली होती. तो पहिल्यांदाच म्हणाला, त्यामुळं झालंय काय तर गावामध्ये माळकऱ्यांचंच पीक लय जोमात वाढलंय हो. बरं हे लोक खरं खुरं संत असतात का. यांचं काहीतरी वेगळंच असतंय हो चालू. मुँह में राम बगल में छुरी, आईला वाटात काय आणि पोटात काय. या माळकऱ्यासारखी लबाड माणसं शोधून कुठं गावायची नाहीत बरं का. त्या मागं कोणी गावामध्ये कीर्तनाला बुवा आला होता. त्याचं कीर्तन झाले हो आणि घरातली माणसं झोपले हो. त्यांनी त्या घरामध्येच कीर्तन केलं की म्हण. जाऊ दे रे बाबा. अरे जगामध्ये कोणी बी संत नाही. एखादी ओफाड्याची पोरगी बघितली म्हणजे ह्यांच्या नजरात तिकडं वळतेतच. पिर्या आपल्याच नादात बोलत होता. संपलेली बाटली बाजूला ठेवताना बघून तुक्यानं विचारलं, संपली होय. मग काय दारूची बाटली म्हणजे द्रौपदीची थाळी आहे काय अन्नाची. पंडित अण्णा कसा तरी लडबडलेल्या आवाजात म्हणाला आणि ती झिंगलेली चांडाळ चौकडी आपापल्या घराकडे निघून गेली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्रभाकर बागुल लिखित देव माणूस या कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार. ऐकत रहा साहित्य पंढरी चॅनलवर देव माणूस या कादंबरीचं कथाकथन. भेटूयात उद्या.